माझ्या माऊली ज्ञानोबराईंना ज्या आई वडिलांनी नाही का झोपेत सोडून जावं, कसं बाई महाराज ज्या आई वडिलांनी झोपेत सोडून जावं, 5 वर्षाची माझी छोटी मुक्ताबाई आहे, ज्या मुक्ताबाईला वाचता येत नाही, बोलता येत नाही, ज्या निवृत्ती दादांनी पत्र वाचावं, आई वडिलांनी देहांत प्रायचित घेण्याचं पत्र त्या मुलांना लिहून जावं महाराज. सकाळी ज्ञानोदादांनी उठावं आणि ते पत्र वाचावं आणि आई वडील गेले, पण आता आई वडील गेल्याच्या नंतर माझ्या भावंडासाठी मला आई वडील व्हावं लागल, मला खंबीरपणे उभा राहावं लागल. म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबराईंनी नुसती मुक्ताई, सोपान काका आणि निवृत्तीनाथ यांचीच आई नाही, तर आमच्या कित्येक जण जीवांची आई होऊन आळंदीमध्ये अख्ख्या जगाची आई व्हावं. आपल्याला आपले वडील सोडून गेले तर किती दुःख होतं, कारण आपल्याला आई तरी राहते ना. पण माझ्या आई माऊली ज्ञानोबराईंना, माझ्या निवृत्तीनाथांना, माझ्या मुक्ताबाईंना आई वडिलांनी सोडून जावं. मावशी विचार करा, जर आईने एक दिवस जेवायला नाही वाढलं तर आपलं पोट भरत नाही. 4 वर्षाच्या मुक्ताबाईंनी कसं आयुष्य काढलं असेल. ज्या वडिलांनी सोडून गेल्याच्या नंतर आज वर्षभर हे कुटुंब किती दुःख कोसळलं त्या कुटुंबावर, किती विचार करत आहेत ते कुटुंब. पण आपण माऊली ज्ञानोबराईंचं उदाहरण बघा ना, 21व्या वर्षी जर माऊली ज्ञानोबराईंनी विचार करावा आणि संजीवन समाधी घ्यावी. इतकंच नाही तर जगासमोर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवावा आणि सांगावं, ज्ञानदादा, निवृत्ती दादा, माझं काम संपलं, आता मी येतो. पण निवृत्ती दादांनी 2 बोट करावे, पुन्हा ज्ञानोबराईंनी 2 वर्ष थांबव. सोपान काकांनी 2 बोट करावे, पुन्हा सोपान काकासाठी 2 वर्ष माऊली ज्ञानोबराईंनी थांबावं. इतकंच नाही तर माझ्या छोट्या मुक्ताबाईंनी 2 बोट करावे, माझ्या मुक्ताबाईसाठी ज्ञानोबराईंनी 2 वर्ष थांबावं. 6 वर्ष निघून गेल्याच्या नंतर पुन्हा अनुमती मागावी. दादा, आता मी येतो बर का. ज्या लेकरांना आई वडिलांचं काही माय प्रेम भेटलं नाही, त्या लेकरांनी कसं जीवन जगलं असेल. अहो, आपली आई गेली तर आपली मावशी तरी जीव लावते ना, आपली काकू तरी जीव लावते, आपली चुलती तरी जीव लावते, पण त्यांना अख्ख्या गावामध्ये कोणी घेतलं नाही. हो, विचार करा त्यांचा. ज्या माऊलींना कोणी गावाच्या बाहेर गावामध्ये प्रवेश करू दिला नाही, ज्यांना कोणी इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही, इंद्रायणी स्नान करू दिलं नाही, ज्यांना कोणी गावात घेतलं नाही, ज्यांना कोणी भिक्षा दिली नाही, ज्या लेकरांनी उपाशी पोटी जीवन जगावं, आयुष्य काढावं. इतकंच नाही मायबा, ज्या लेकरांना राहण्यासाठी छोट्या छोट्या झोपड्या असताना सुद्धा त्यांनी साधू संतांना, माऊली ज्ञानोबराईंनी, तुकोबराईंनी, माझ्या मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश करावा. 4 वर्षाच्या मुक्ताबाईंनी भिक्षा न आणताना दिवाळीच्या सणासाठी मांडे बनवायची. निवृत्ती दादाला मांडे आवडतात म्हणून खापर मागण्यासाठी गावात जावं, तर विसोबा शेजाऱ्यांनी लाथ घालून काढून द्यावं. इतकंच नाही हो, ज्या माऊली ज्ञानोबराईंनी मुक्ताबाईला विचारावं, का ग मुक्ते का रडतेस, तेव्हा मुक्ताबाईंनी सांगावं, दादा, अरे ज्ञानदादा, माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांडे आवडतात आणि यासाठी मी गावात गेले, पण गावात मला कुणीही भांडं दिलं, खापर दिलं नाही. त्या साधू संतांच्या जीवावर आपण 1 वर्ष चांगले जगतोय. म्हणून मला म्हणायचंय बघा, की माणूस किती जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला महत्व आहे.